मिरजेतील कायम चर्चेत राहिलेल्या बेडग रस्त्यावरील महापालिकेच्या कचरा डेपोवर महापालिका आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय सभा घेण्यात आली। वारंवार या कचरा डेपोच्या त्रासाबाबत स्थानिक नागरिकातून आंदोलने केली जायची, मात्र आज या ठिकाणी कचरा डेपो आहे की पर्यटन स्थळ असा बदल अधिकाऱ्यांना पाहायला मिळाला। कित्येक वर्षापासून धगधगता राहिलेल्या मिरज बेडग रोडवरील वड्डी येथील कचऱ्याचा प्रश्न महापालिकेकडून अखेर संपुष्टात आणण्यात आला आहे। घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत भूमी ग्रीन या कंपनीकडून फक्त 120 दिवसात 3,13 मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करत त्यातून खत निर्मिती केली आहे। यामुळे या प्रकल्पामुळे कचऱ्याची समस्या कायमची निकाली निघाली आहे। महापालिका आयुक्त सुनील पवार यांनी ही माहिती दिली। सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील दैनंदिन कचरा हा बेडग रोड आणि समडोळी रोड डेपोमध्ये टाकला जात असे। गेल्या अनेक वर्षांपासून तिन्ही शहरातील कचरा हा या दोन डेपोमध्ये टाकला जातो। यावर यापूर्वी कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची कोणतीही यंत्रणा महापालिका प्रशासनाकडे नव्हती, त्यामुळे दोन्ही डेपोमधून मिळून 9.5 लाख मेट्रिक टन इतका कचरा पडून होता। या कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीनं विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेनं घनकचरा प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेत पुण्यातील कंपनीला याचे कंत्राट दिले। हे कंत्राट दिल्यापासून संबंधित कंपनीकडून गेल्या 120 दिवसात बेडग रोड आणि समडोळीमधून पडून असणाऱ्या 9.5 लाख मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया सुरू केली। यामधून आत्तापर्यंत कंपनीकडून 6.5 लाख मेट्रिक टन कचरा हा नष्ट करण्यात आला आहे। या कचऱ्यातून खत निर्मिती आणि बायोसॉइल निर्मिती केली आहे। यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून कचऱ्याच्या ढिगात सापडलेल्या दोन्ही कचरा डेपोचे रूप पालटले आहे। त्यामुळे कचऱ्यामुळे नागरिकांना होणारा त्रास आणि प्रदूषण आता संपुष्टात येत आहे। या कचऱ्याचे नेमके कसे वर्गीकरण करून त्यावर प्रक्रिया होते हे दाखवण्यासाठी आयुक्त सुनील पवार यांनी चक्क मिरज बेडग रोडवर असणाऱ्या कचरा डेपोमध्ये प्रशासकीय सभा घेत सर्वांनाच धक्का दिला। ज्या ठिकाणी कचऱ्याची दुर्गंधी आणि घाण होती, आज त्याच ठिकाणी घनकचरा व्यवस्थापन केल्यानंतर झालेला बदल आणि तिथला परिसर यामुळे महापालिका आयुक्त सुनील पवार यांचे सर्वांनी कौतुक केले। सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेमध्ये दैनंदिन गोळा होणारा कचरा टाकण्यासाठी आपल्याकडे 2 डेपो होते। एक मिरजमधला आणि कुपवाडमधला कचरा टाकण्यासाठी बेडग रोड येथे एक कचरा डेपो होता आणि सांगलीचा कचरा आपण तिकडे समडोळीमध्ये टाकत होतो। पण गेल्या अनेक वर्षापासून हा जो दैनंदिन गोळा होणारा कचरा होता तो फक्त आपण ह्या डेपोमध्ये नेऊन टाकत होतो। त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासूनचा हा कचरा तिथे साठून राहिला होता। कचऱ्याचे मोठे मोठे ढीग त्या ठिकाणी होते आणि या ठिकाणी ह्या कचऱ्याला आगी लागायच्या। आगी लागल्यामुळं आपल्याला हवेचं प्रदूषण व्हायचं। त्याचबरोबर जे भटकी जनावरं आणि जे कुत्रे असतात ते पण इथं यायचे आणि इथं आजूबाजूची जी शेतकऱ्यांची वस्ती आहे किंवा जे गावं आहेत त्या गावाला ह्या धुराचा त्रास व्हायचा। त्यामुळं बऱ्याच ठिकाणी आंदोलनं व्हायची। कित्येक वेळेला आमचे कचरा डेपो पण त्या लोकांनी गावकऱ्यांनी आपले आंदोलनं करून इथं कचरा गाड्या आणण्यासाठी बंदी पण केली होती। ह्याच्यामध्ये आपण बऱ्याच वेळेला विचार करून आपण स्वच्छ भारत मिशनमध्ये याचा प्रोजेक्ट दाखल केला आणि याच्यामध्ये सुरुवातीला जो घेतला पहिल्या टप्प्यामध्ये तो हा जुने जे 2 आपले डेपो आहेत त्या 2 डेपोमधले जो जुना साठलेला जो कचरा आहे ज्याला आपण लिगसी वेस्ट म्हणतो तो लिगसी वेस्ट आपण निर्मूलन करायचा निर्णय घेतला। आपल्याला DPRला मान्यता मिळाली। त्यानंतर आपण निविदा काढली आणि निविदा काढून आपण कृष्णागिरी एन्व्हायरो सोल्युशन या कंपनीला हे दिलेलं आहे। या देण्यापूर्वी हा कचरा नक्की किती आहे आणि याच्यावर परत कुठलेही आरोप प्रत्यारोप होऊ नयेत यासाठी आपण PGIT ही जी शासनमान्य जी संस्था आहे या संस्थेमार्फत या कचऱ्याचं मोजमाप करून घेतलं होतं। या मोजमापानुसार आपल्या इथं बेडग येथे 3,14,000 मेट्रिक टन इतका कचरा होता आणि आपला समडोळी येथे 6,74,000 मेट्रिक टन इतका कचरा होता। हे केल्यानंतर आपण इथं मशिनरी सुरू केली। आम्हाला आमच्या सुदैवानं चांगले कॉन्ट्रॅक्टर मिळाल्यामुळं त्यांना गेल्या एप्रिलमध्ये 17 एप्रिलला आम्ही ही वर्क ऑर्डर दिली होती। त्यांनी आत्तापर्यंत बेडगमधला जवळपास 3,14,000 मेट्रिक टन जो कचरा होता तो सर्व कचऱ्याचं आपण बायो मायनिंग या प्रक्रियेद्वारे निर्मूलन केलेलं आहे। आणि आता या ठिकाणी जर बघितलं आपण पूर्वीचा जो कचरा होता त्या कचरा आता निर्मूलन झाल्यामुळं आपल्याला जागा पण रिकामी मिळालेली आहे आणि याच्यामध्ये आपण दैनंदिन ओला कचरा जो गोळा होणार आहे त्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी आपण इथं प्लांट मशिनरीचं पण आपण इथं स्थापना सुरुवात केलेली आहे आणि ह्या महिन्यामध्ये हे सगळा प्रकल्प पूर्ण होईल आणि दैनंदिन जो कचरा येणार आहे त्या कचऱ्यावर पण प्रक्रिया होणार आहे। हे कचऱ्यावर प्रक्रिया होण्यामध्ये आपण कंपोस्टिंग खत करतो आहे, बायोमिथेनेशन करतो आहे आणि जो कचरा ज्याच्यावर प्रक्रिया होणार नाही त्याच्यासाठी लँडफिल साईट पण आपण तयार केलेली आहे। हे बेडग डेपोमधलं आपण हे केलेलं आहे। बेडग डेपोमध्ये आपण बफर झोनमधून गार्डनिंग किंवा आपण वृक्षारोपणाद्वारे आपण इथं मियावाकी गार्डन पण करण्याचा प्लॅन केलेला आहे की जेणेकरून भविष्यामध्ये या ठिकाणी जरी लोक फिरायला आली तरी चालतील आणि एक पर्यटन स्थळ म्हणून हे कचरा डेपो आपल्याला चांगल्या पद्धतीने आपण विकसित केलेला आहे। आणि यासाठीच हा कचरा डेपोवर आज आपण प्रशासकीय सभा आपण या ठिकाणी घेतलेलं आहे। सर्वांनी इथं बोलवून पूर्वीची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती हे काही सांगितलेलं आहे। निश्चितच हा प्रकल्प आम्ही चांगल्या रीतीनं चालवतो आहे आणि इथून पुढे
या प्रकल्पामध्ये जे काही आपल्याला इनोव्हेशन आणायचं आहे ते आता बायोमिथेनेशनमधून पुढं CNG आणि त्यातून हायड्रोजन गॅस यापर्यंत पण आपण जाणार आहे. आणि नवीन वर्षामध्ये सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका ही कचऱ्याच्या समस्येपासून मुक्त झाल्याचं आपल्याला निदर्शनास येईल. आणि जेणेकरून हा जो कचरा आहे किंवा कचरा डेपो आहे, जे काही आदर्श कचरा डेपो किंवा प्रकल्प व्यवस्थापन जे केले जातात महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये, त्यामध्ये हा एक गणला जाईल. आणि यासाठी आम्ही सर्वांनी प्रयत्न केलेले आहेत. या सर्वांचं आम्हाला मागील जे सदस्य होते, महापौर होते, त्यांचं पण याच्यामध्ये सहकार्य मिळालेलं आहे. त्यांच्या ह्याच्यातून सर्व आपले मंत्री असतील, आमदार असतील, पालकमंत्री यांच्या सर्वांच्या सहकार्यातून आपण एक चांगल्या पद्धतीने ह्या कचऱ्याचं इथं निर्मूलन केलेलं आहे. आणि इथून पुढच्या कालावधीमध्ये पण आपल्याला सर्वांचं सहकार्य, नागरिकांचं सहकार्य मिळावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि निश्चितच आम्ही या सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेला कचऱ्याच्या समस्येपासून मुक्त करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहोत. कचरा लागेल ह्याच्यामध्ये महापालिकेमध्ये पण आपण बघतोय आपला विस्तारित भाग पण जास्त आहे. आपलं सर्वात जास्त क्षेत्रफळ आपल्या महापालिकेचं 118 स्क्वेअर किलोमीटर. आणि आपण आता नवीन एवढी PCR आल्यापासून बघतोय की बांधकामं पण वाढत चाललेली आहे. त्यामुळे कचऱ्याचं प्रमाण पण वाढलेलं आहे. त्यामुळे पुढच्या 10 वर्षासाठी हा प्रकल्प दिलेला आहे. आणि आत्ता जरी 100 मेट्रिक टन बेडकमध्ये असेल तरी हा 400 मेट्रिक टनापर्यंत आपण याचं एक्सपान्शन करू शकतो. त्यामुळे आत्तापासूनच मागणी सुरू झालेली आहे की आपल्या आसपासची जी खेडेगावं आहेत, आता सांगलीमध्ये हरिपूर ग्रामपंचायतीनं आम्हाला पत्र दिलेलं आहे, वड्डीवालेने किंवा इकडच्या लोकांनी पण की आमचा कचरा इथं टाकण्यासाठी आम्हाला परवानगी द्यावी अशा पद्धतीचं पण आपल्याला मागणी यायला लागलेली आहे. त्यामुळे त्याचा पण आम्ही विचार करतो आहे कशा पद्धतीनं त्यांना द्यायचा, त्यांच्याकडून किती टिपिंग घ्यायची या पद्धतीनं आम्ही विचार करून आजूबाजूच्या गावांचा जो काही कचऱ्याचा प्रश्न असेल तो पण मिटवण्यासाठी काही प्रयत्न करता येतील आणि कशा पद्धतीनं करता येतील याचा आम्ही लवकरच निर्णय घेऊ. हा जो प्रकल्प आहे हा पूर्ण 100% भारतीय तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्प आहे. याच्यामध्ये ज्या काही मशिनरी लागत आहेत त्या स्वतः भूमी ग्रीन एनर्जीच्या अनुषंगानेच बनवलेल्या आहेत. त्यामुळं मेंटेनन्स आणि या गोष्टी याच्यात अंतर्भूत आहेत. साधारणतः या प्रकल्पामध्ये 5 स्तरावरचं सेग्रिगेशन केलं जाईल, ज्याच्यामध्ये ट्रॉमेल, बॅलिस्टिक, ADS, मेटल डिटेक्टर, डिस सेपरेटर आणि शिल्ट रिमूव्हर याच्यापासून RDF शुद्ध प्रमाणात काढणे आणि ते RDF सिमेंट फॅक्टरीला किंवा पॉवर प्लांटला देणे हा एक मुख्य उद्देश. आणि दुसरा उद्देश आहे कंपोस्टिंग, म्हणजे ओला कचऱ्यापासून खत निर्मिती करणे, ज्याच्यापासून आपण CNG आणि हायड्रोजन आपले प्रकल्प प्रस्तावित आहेत. अशा प्रकारे आपण दैनंदिन कचरा आल्यानंतर सेम डेटला 24 तासामध्ये ड्राय कंटेंट, रिजेक्ट कंटेंट बाजूला जाऊन 24 तासामध्ये त्याची विल्हेवाट लागणार. आणि वल्ल्या कचऱ्याची जी प्रक्रिया आहे ते साधारण 45 दिवस टर्निंग, कल्चरिंग केल्यानंतर FCO नॉर्म्सप्रमाणे खत निर्मिती केली जाणार आणि ती शेतकऱ्यांना वितरित केली जाणार. धन्यवाद. आपण माफक दरात आहे. पुण्यामध्ये साधारण आम्ही 2 रुपये प्रति किलोप्रमाणे देतो. सांगलीचं आता प्रोडक्शन कॉस्ट आणि याचं एक शीट वर्कआउट करून माननीय आयुक्त साहेबांना सादर केलं जाईल आणि त्याच्यानंतर त्याचा रेट ठरवला जाईल. साधारण भूमी ग्रीनचे पुण्यामध्ये 1000 मेट्रिक टन प्रतिदिन क्षमतेचे प्रकल्प आहेत, 5 प्रकल्प आहेत. आणि बायोमायनिंगचा 2000 मेट्रिक टन प्रतिदिन असा पुण्यात आहे. याच्यानंतर गुरुग्राम महानगरपालिकेमध्ये 4000 मेट्रिक टन प्रतिदिन लिगेसी वेस्ट. रिसेंटली कोच्ची महानगरपालिका, जिथं आत्ता आपण सगळ्यांनी पाहिलं असेल नॅशनल इश्यू झाला होता, ते बायोमायनिंगचा प्रकल्पही आपल्याकडे चाललेला आहे. आणि लखनौमध्ये रिसेंटली पार्टिसिपेट टेंडर केलेलं आहे, प्रक्रियेमध्ये आहे टेंडर. अशा प्रकारे आम्ही गेले 8 वर्ष काम करत आहोत. आणि मागच्या वर्षीपासून आपण पुणेच्या व्यतिरिक्त 100% तंत्रज्ञान यशस्वी झाल्यानंतर हे प्रकल्प प्रस्तावित केलेला आहे. भूमी ग्रीन एनर्जी कचऱ्यापासून वीज निर्मितीसुद्धा आत्ता करत आहे. साधारण एक 10 मेगावॅट मेट्रिक टन 10 मेगावॅटचा एक आणि 4 मेगावॅटचा एक असे 2 प्रकल्प भूमी ग्रीन एनर्जीचे कार्यान्वित, ज्याच्यामध्ये कचरा. मी विजय अमृत टिळेकर, भूमी ग्रीन एनर्जी अंगीकृत कंपनी कृष्णा ग्रीन सोल्युशन एन्व्हायरो प्रायव्हेट लिमिटेडचं डायरेक्टर.